नक्की मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। माझा कॅमेरामॅन अजित कदम आहे, त्याला सांगतोय की अजित तिथे दाखव। आपल्याला आपण पाहू शकतो की ही जी दोन इमारत आहे, ही या इमारतीमध्ये सैफ अली खान राहतो। ह्याची मागची जी इमारत आहे त्याचा जो बॉर्डर आहे आपण पाहू शकतो व्हिज्युअल्समध्ये, तो जो बाउंड्री वॉल आहे त्याची हाईट खूपच कमी आहे। त्यामुळे या व्यक्तीने त्याचा फायदा घेऊन त्या दिशेने तो आत शिरला होता असा पोलिसांच्या तपासात समोर आलेला आहे। आणि ह्याचे जे दृश्य आहे ते याच इमारतीमध्ये जे CCTV कॅमेरा लागले होते त्यामध्ये कॅप्चर झालेला आहे। तो उडी मारत असताना तो कॅप्चर झालेला आहे। उडी मारून तो या इमारतीमध्ये शिरला असाही देखील त्या CCTV फुटेजमध्ये कॅप्चर झालेला आहे। आपण पाहू शकतो की या इमारतीचा जो फ्रंट प्रोटेक्शन वॉल आहे त्याची हाईट जास्त आहे आणि या हाईटच्या बरोबरच त्याच्या बाजूला जी वॉचमॅन सिक्युरिटीची जी केबिन आहे तीही देखील बाजूलाच आहे। म्हणून जर या भिंतीचा जर वापर केला असता तर तो वॉचमॅनच्या नजरेत आला असता। त्यामुळे ज्या आरोपीने ह्या दोन जी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये सैफ अली खान राहतो आणि त्याच्या बाजूला जी इमारत आहे त्या इमारतीच्या जे मध्ये जो प्रोटेक्शन वॉल आहे त्याची हाईट खूपच कमी असल्या कारणाने तिथून आल्याचा संशय पोलिसांना होता। त्याची व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली होती। मात्र ज्यावेळी त्या बाजूची CCTV फुटेज स्कॅन करण्यात आली त्या फुटेजमध्ये एक व्यक्ती त्या वॉलचा वापर करून तिथून आत शिरत असताना पोलिसांना दिसलेला आहे। यामध्ये पहिले 2 सस्पेक्ट पोलिसांच्या नजरेत होते, मात्र आता जे सूत्र आहे ते दावा करतायत की यामध्ये 2 नव्हे तर पोलिसांच्या नजरेत 3 सस्पेक्ट आहे, संदिग्ध आहे, ज्यांचा शोध घेण्यासाठी 15 वेगवेगळी टीम बनवण्यात आलेली आहे। सध्या 3 ते 4 टीम जे युनिटवर स्टेशन्ड होती त्यांना काहीतरी एक आरोपी कसा दिसत होते, सस्पेक्ट कसा दिसत होता या प्रकारचे चित्र देऊन त्यांना आरोपींना शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।